राडा 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 पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या इन्स्टा चॅनलचा तुफान राडा। नमस्कार मित्रांनो, भावांनो, नमस्कार। आज पुन्हा एकदा घाट ट्रेनिंग साठी निघालो आहे। माझ्यासोबत आहेत इनामदार सर। सरांचं आपल्या YouTube ID मध्ये सहर्ष स्वागत। सर आपल्या इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून खास आपल्याकडे गाडी शिकायला शिवण्यातून आलेले आहेत। आपलं इन्स्टा चॅनल पण नक्की पहा मित्रांनो। जे लर्निंग बिगिनर आहेत, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं वीक पॉइंटचं उत्तर माझ्या इन्स्टा ID ला आहे। पहिला गिर घ्या सर, कारण इन्स्टावर मी 300+ व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक तुमच्या वीक पॉइंटवर। तर नक्कीच आपलं चॅनल ते फॉलो करा। सध्या आपण घाट ट्रेनिंग साठी जात आहोत, YouTube साठी व्हिडिओ बनवतोय। इनामदार सर ड्रायव्हिंग करतायत, सरांचं सहर्ष स्वागत। सर एकदा काय सांगाल फॉलोअर्स? छान वाटतंय? ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा, खूप चांगला एक अनुभव आहे माझा आणि कॉन्फिडन्स खूप हाय झालेला आहे। त्यामुळे तुम्ही नक्की सरांकडे ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलेलं म्हणजे बेस्ट होईल। थँक्यू सर। तर मित्रांनो पाहूया व्हिडिओ कसा होतोय। आता घाट ट्रेनिंग साठी निघालो आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। YouTube ID पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स, इन्स्टा सुद्धा। तर चला आपण व्हिडिओ पाहूया। हळू घ्या, तो कसा आला बघितलं का ओमनी मॅनवाला? हे असे खूप येतात अशा मोठमोठ्या चौकामध्ये। हात समांतर ठेवा, स्टेअरिंग 9-3। मित्रांनो लक्षात ठेवा, नेहमी स्ट्रेट ड्रायव्हिंग करताना स्टेअरिंग घड्याळाच्या 9 आणि 3 या आकड्या पोझिशन प्रमाणे तुम्हाला पकडायचं आहे। कुठेही पकडू नका। चला रेस द्या। ब्रेकर गेला की क्लच दाबून सेकंड गिअर, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बाबा आपण स्टेअरिंग किती वळवले, किती रिटर्न करायचं। सरांचा हा चौथा गिअर पडलेला, लक्षात आलं सर? गाडी व्हायब्रेट केली, कडकड कडकड आवाज आला गाडीचा। तर सेकंड गिअर घेतला मी, टायमिंग कमी होता म्हणून। चला जेवढं कंट्रोल आहे तेवढंच कृपया पळवा, जास्त पळवू नका। तर थोड्याच वेळात घाट चालू होईल। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायचे, कमेंट करून सांगायचे व्हिडिओ कसा वाटला। आणि जसं इंस्टाग्राम चॅनलसाठी आपल्या सपोर्ट केलात, प्रेम दिलात, तसंच आपल्या YouTube ID साठी सुद्धा द्या। यूट्यूबवर लॉंग व्हिडिओ आहेत, थोडंसं यूट्यूबचे व्हिडिओ काढण्यास थोडासा वेळ होतोय मला, बट जसे येतील तसे पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा। सर रेस सोडा। येस, ब्रेक घेतला, लाईट, व्हेरी गुड, द्या रेस। तर आता सध्या आम्ही मांगडेवाडी गुजारवाडी भागातून चाललोय। कात्रज घाट थोड्याच वेळात येईल, तर आपण घाटातले व्हिडिओ पाहूया। तोपर्यंत व्हिडिओ थांबवतोय मी। मित्रांनो पाहू शकता हायवे ट्रेनिंग चालू आहे। घाट ट्रेनिंगसाठी जात आहोत आम्ही। सर राईटचीच लेन ठेवा, आपण राईट साईडला आहोत बरोबर? येस, राईटचीच लेन जवळ पडेल। सारखं सारखं लेन बदलणं जरा धोका असतो, काळजी घ्या। पाहू शकता इनामदार सर ड्रायव्हिंग करतायत। यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करतोय सरांचा मी। सरांनी इग्निस बुक केलेली आहे गाडी। ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर सध्या सरांचं सेशन चालू आहे, घाट फायनल सेशन। सरांचा हात बसलेला आहे छान। सरांना आधी थोडीशी गाडी यायची, आणि हात साफ करण्यासाठी आपल्याकडे क्लास लावला इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून। सरांना ट्रेनिंग आवडलं आपलं। मित्रांनो तुम्हालाही गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा। सर राईटला ठेवा, आपल्याला राईट जायचं आहे कात्रज। कात्रज चौकात आलोच आपण ऑलमोस्ट। ट्रकच्या मागे थांबून घ्या। येस, त्याची ब्रेक लाईट डार्क होतीये, म्हणजे आपलाही पाय थोड्या वेळानंतर ब्रेकवर आलाच पाहिजे। जाऊ द्या, अशोक लेन ट्रकच्या मागे। येस, चला पूर्ण क्लच दाबा, 20 महिन्यात झाला स्पीड। ब्रेक घ्या हळूहळू। हेवी व्हेकल पासून थोडं लांब राहा। मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो, टायर दिसायचं बंद झालं की थांबून घ्या, पण ते लाईट मोटर व्हेकल बद्दल असेल। पहिला गिअर घ्या सर, थांबली की नेहमी पहिला गिअर घ्यायचा, हे विसरायचं नाही, कारण फर्स्ट गिअरमध्येच ती ताकद आहे गाडीला उचलण्याची, स्टार्टअप घेण्याची। स्टॉप। येस, आता सिग्नल किती वेळ आहे माहीत नाही आपल्याला। न्यूट्रल करून टाका गाडी, क्लच सोडा आणि ब्रेक दाबून आराम करा। आलं लक्षात? जास्त वेळ सिग्नल असेल तर आपण असं करू शकतो, पाय दुखणार नाहीत। पाहू शकता कात्रज चौकात सकाळची वेळ, ट्रॅफिक तर आहेच, पुण्यात नेहमी ट्रॅफिक असणारच, आणि त्यात आपलं ट्रेनिंग चालू आहे। सिग्नल सुटलेला आहे मित्रांनो। फर्स्ट गिअर घेतला सर? चला लेफ्ट ट्रक आहे बघा, आपल्याला जायचं राईट कात्रज। रेस कॉन्स्टंट, आलो कम्फर्ट झोनमध्ये। सेकंड गिअर क्लच दाबून, येस, जाऊ द्या हळूहळू। आता समोर रेड सिग्नल पुन्हा एक, थोडंसं लेफ्ट ठेवा गाडी, मिरर चेक। येस, कधी आपल्याला थांबून घ्या, सिग्नल रेड आहे, 40 सेकंड। झेब्रा लाईनच्या अलीकडे, जाऊ द्या हळूहळू।
मित्रांनो, घाट ट्रेनिंग चालू झालेला आहे कात्रज घाटात. इनामदार सरांचं सहर्ष स्वागत. समोर 30चं स्पीड लिमिट दिले सर, दिसतंय. म्हणजे त्यांनी सांगितले घाट तुम्हाला सेकंड या थर्ड गिअर मध्ये चढवा. सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात. सुरुवातीला तुमच्या गाडीवर एक 2-3 अनुभव घेईपर्यंत घाटाचे सेकंड गिअरचा वापर करावा असं मला वाटतंय. कारण सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात. थोडा फ्युएल जास्त खाऊ द्या, चालेल, सेफ्टी महत्वाची, बट गाडी कंट्रोलमध्ये राहील. थर्ड या फोर्थ जर वापरायचा प्रयत्न केला तर काय होईल बाबा, आपल्याला स्पीड हा 30+ ठेवावा लागेल थर्डसाठी. फोर्थसाठी 40+ ठेवावा लागेल, बरोबर. तरच तो मॅच होईल घाटात चढ असल्या कारणानं. आणि तो स्पीड तुम्ही मेंटेन कॉन्स्टंट ठेवू शकाल का नाही माहीत नाही. बिकॉज यू आर लर्नर. तुम्ही जर गाडी आली, वळण आलं की तुम्ही लोक लगेच रेस सोडता, बरोबर. भीती वाटते बरोबर. मग तो स्पीड डाऊन होतो. त्यावेळेस तुम्हाला गिअर काढायला जमेल ना जमेल माहीत नाही. म्हणून माझं उत्तर एकाच ओळीत आहे, सेकंड गिअरमध्येच घाट 1-2 अनुभव घेईपर्यंत चढवा. फ्युएल जाईल जाऊ द्या. एकदा हात बसला, एक्सपर्ट ड्रायव्हर झाला पट्टीचा, की मग आपलं थर्ड फोर्थ पण वापरू शकता. चला रेस द्या हळूहळू. सर इकडे बघा, लेफ्टनं टू व्हीलरवाले लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करते. हा हिरो लेफ्ट साईडनं ओव्हरटेक केला. चला द्या रेस द्या हळू. बस रेस पण असा द्यायचा, एकदम पॅन्डल टेकवायचं नाही. 1 2 3 4 5 6 या रेंजमध्ये हळूहळू हळूहळू प्रेस करत राहायचं. पाहू शकता मित्रांनो, कात्रज घाट ट्रेनिंग शेवट दिवस आहे सरांचा ट्रेनिंगचा. घाटासाठी जात आहोत. असा कॉन्फिडन्स तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मला कॉल करा. PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स इन्स्टा ID लाईक शेअर सबस्क्राईब करा. YouTube ID सुद्धा. रेस कंटिन्यू. सर लेफ्टला बघा, लेफ्टला काय होते सर, आपण ना राईटची पांढरी पट्टी आहे का त्याला धरून गाडी चालवालोय, म्हणून लोक लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करले. आलं का लक्षात. एक तर गाडी सेंटरला लावाय. बघा आला बघा लेफ्टला आणखीन एक कार्यकर्ता. हे बघा बायकर्स. लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करायचं नसतं हे कधी कळणार आपल्या इंडियन लोकांना सांगा. कंटिन्यू लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करतात. चला रेस द्या. स्टेअरिंग स्मूथ पकडायचं, जास्त स्टेअरिंग वळवायचं नाही. छोट्या छोट्या कर्वला तसंच वळवा. आता हे वळण जास्त आहे तर तुम्हाला स्टेअरिंगचे हात सोडून वळवावं लागेल कदाचित. जर थोडं थोडं हाताची पोझिशन सोडा. हात क्रॉस होऊ देऊ नका, कैंची पडू देऊ नका हाताची. आपण म्हणतो ना असं क्रॉस पडले, गाठ पडली हाताची, तसं होऊ देऊ नका. डेंजरस असतं इथे. चला त्या रेस द्या हळूहळू. प्रत्येक वळण आलं की थोडंसं काय करायचं, रेस कमी प्रमाणात दाबायचं. घाट चढवण्याची टेक्निक सांगतो तुम्हाला. आणि स्ट्रेट रोड आला ना सर की जरा जास्त रेस दाबायचा. वळणाला थोडा कमी दाबायचा, पण दाबायचा दोन्ही वेळेस. कारण रेस सोडायचं नाही. सोडलं गाडी स्लो होईल, मोसम कट होईल, थांबल, पहिला गिअर घ्यावं लागेल. द्या रेस कंटिन्यू साहेबा. अशा प्रकारे मित्रांनो कात्रज घाटाचं ट्रेनिंग चालू आहे. पाहू शकता सकाळची वेळ. जर रेस कंटिन्यू. पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका. लक्ष्मण रेषा आहे ती, त्याच्या बाहेर गेले की इन्काउंटर फिक्स आहे बघा. लेन टू लेन ड्रायव्हिंग करा. जे माझा व्हिडिओ पाहतायत लर्निंग स्टुडंट, तुमच्यासाठी सांगतोय. ट्रॅफिकच्या सर्व नियमांचं पालन करा. सिग्नल तोडू नका, ओव्हरटेक करू नका, जास्त हाय स्पीडला गाडी चालवू नका. हेल्मेट घाला. ट्रॅफिक पोलीस प्रशासनात सहकार्य करा. त्याने तुम्ही आम्ही सर्वजण सुरक्षित राहू. सर हा टर्न खूप मस्त आहे, एन्जॉय करा सर. ओके. रेस कॉन्स्टंट ठेवा, असाच जास्त नको. जागेवर यू आहे सर, खरा यू इथे आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. येस कळलं का. जास्त स्टेअरिंग वाकडं होऊ द्यायचं नाही, क्रॉस नाही करायचं. गरज पडल्या थोडा रेस कमी करून असे जागेवर यू टर्न घ्यायचे, पण स्पीडमध्ये नाही घ्यायचे. द्या रेस द्या कंटिन्यू. मित्रांनो पाहू शकता कात्रज घाट ट्रेनिंग. तुम्हालाही असा कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्कीच कॉल करा. बॅच बुक करा. ड्रायव्हिंग शिकण्याचा आनंद घ्या. दिवाळीमध्ये बऱ्याच जणांच्या गाड्या नवीन येणार आहेत तर त्यांनी ताबडतोब क्लास जॉईन करावा. मला कॉल करा. तर रेस कंटिन्यू. सोबत माझी इंस्टाग्राम ID सुद्धा नक्की बघा. खूप छान व्हिडिओ ट्रिक्स आहेत त्याच्यावर ड्रायव्हिंग रिलेटेड. यू टर्न कसा मारायचा, हाफ क्लच कसा करायचा, हँड ब्रेक कसा काढायचा, स्टेअरिंग जजमेंट कसं घ्यायचं, प्रत्येक विषयावर मी 300+ व्हिडिओ बनवलेले आहेत. सर गाडी साऊंड करते आपली. प्लेन रोड आलाय बघा, म्हणजे गाडी म्हणते की सर मला 3रा गिअर हवाय. रेस सोडून द्या साहेबा, रेस सोडून द्या. येस काय चुकलं कळलं.
रेस पण दाबला गेला क्लच सोबत. लक्षात ठेवा, प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट संपलं मित्रांनो की गाडी साऊंड करायला लागते, आवाज करायला लागते. ओळखून घ्यायचं बाबा आता माझ्या गाडीला त्रास होतोय, गाडी म्हणते की मला तिसरा गिअर द्या. असं तिसरा गिअरचं स्पीड लिमिट संपलं की गाडी पुन्हा साऊंड करायला लागते, पुन्हा फोर्थ गिअर. असं प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट गाडी तयार करताना ठरलेलं आहे. आपल्याला मनाने काही करता येणार नाही, जसं सांगितलं तसंच ड्रायव्हिंग करावं लागेल. स्पीड बढ़ाओ तो गियर बढ़ाओ, स्पीड कम करो गियर कम करो. कात्रज घाट खूप छान आहे मित्रांनो. जे नवीन शिकतायत त्यांनी नक्की कात्रज घाटात प्रॅक्टिस करावी. छोटासा घाट आहे पण प्रॅक्टिससाठी ओके घाट आहे. दर इज कंटिन्यू ड्राईव्ह. पाहू शकता बऱ्याच ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्या कात्रज घाटात आहेत. शनिवार असल्या कारणानं सर्व ड्रायव्हिंग स्कूलचं आज घाट ट्रेनिंग असतं पुण्यातील. दर इज आता समोर आपल्या ट्रक आहे, ओव्हरटेकला आपल्याला चान्स नाहीये. आपण आहोत थर्ड गिअरला. समोर एक शार्प टर्न आलाय. सेकंड गिअर घ्या साहेबा. न्यूट्रल माझ्याकडे दाबून मागे. व्हेरी गुड. पुन्हा रेस झाला साहेबांचा क्लच सुटायच्या आधी. आलं लक्षात? काय चुकते बघा, मी चुका सांगत जाईल, तुम्ही काम करत जाणे. अशा प्रकारे पाहू शकता इनामदार सर ड्रायव्हिंग करतायत मित्रांनो. सरांचा हात छान बसलेला आहे. आता बारीक सारीक चुका होत राहणार, त्या घरच्या गाडीवर प्रॅक्टिसनं क्लिअर होऊन जातील. तर ज्या सर स्वतःची ऑल्टो सुद्धा प्रॅक्टिस करतायत. आता आणखीन एक गाडी घेतली सरांनी. हळूहळू आता पुढे टनल येईल मित्रांनो. पुढे पाहू शकता साईन बोर्ड लावलेले आहे, 30चं स्पीड लिमिट. सावधान, पुढे बोगदा आहे. ब्लॅक गॉगल असेल तर काढून ठेवा. तर मित्रांनो मी पण माझा ब्लॅक गॉगल काढून ठेवतोय. रेस द्या सर. हा 2 वे टनल आहे, म्हणजे येणं आणि जाणं. बरोबर. 2 वे टनल मध्ये सुरुवातीला सेकंड गिअर मध्येच गाडी ठेवा असं माझं सांगणं आहे लर्निंग स्टुडंटसाठी. कारण थर्ड ठेवू शकत नाही तुम्ही, स्पीड जास्त द्यावं लागेल. लेन नॅरो असतात 2 वे टनलच्या थोड्याशा. आणि हा तर कात्रज बोगदा जुना आहे खूप, त्यामुळे थोडा नॅरोच आहे. समोरच्या गाडीची लाईट चमकली, प्रकाश चमकला की तुम्हाला दिसणार नाही, त्याच्या अंगावर जाल, काहीतरी अपघात घडण्याचे चान्सेस. म्हणून सेकंड गिअर ठेवा. प्रत्येक टनल एंट्री एक्झिट सर. रेस सोडा. येस. हेडलाईट ऑन करा. इंडिकेटर बटन गोल फिरवा 2 वेळा. येस, ही झाली हेडलाईट ऑन. मित्रांनो प्रत्येक टनल एंट्री एक्झिट का सांगतो, कारण आतमध्ये लेबर असतात, बॅरिकेड असतात, काम चालू असतं, व्हिजिबिलिटी क्लिअर नसते, आपण बाहेरून आतमध्ये गेलेला असतो. म्हणून एंट्री एक्झिट विदाउट रेस. लेफ्टला जास्त जाऊ नका पांढऱ्या पट्टीच्या बाहेर. पाहू शकता चेंबर आहेत, झाकण उघड्यात चेंबरचे पाणी जाण्यासाठी पावसाचं. हे बघा. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की टनलमध्ये पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका. अशा प्रकारे आपण घाट चढवला मित्रांनो. आता घाट उतरवतोय. उतरवताना सुद्धा समोर 31चं स्पीड लिमिट दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे सेकंड या थर्ड गिअरमध्येच घाट उतरवा असं त्यांनी सांगितलंय. पण आपण सेकंड गिअरमध्येच उतरवूया घाट. अशा प्रकारे उतरतोय आपण स्लोप. आता स्लोपवर काय काळजी घ्यायची, सेकंड गिअर ठेवायचा, रेसचा वापर कमी, पाय ब्रेकवर ठेवा, लागेल तिथं रेस, लागेल तिथं ब्रेक. सगळ्यात महत्वाचं, काही अज्ञान ड्रायव्हर, नवशिक्या ड्रायव्हर गाडी बंद करतात. उतारावर पेट्रोल गॅस डिझेल वाचावं म्हणून गाडी बंद करू नका. ब्रेक फेल होतील, स्टेअरिंग लॉक होईल. त्यामुळे इंजिन चालू तर सगळंच चालू, इंजिन बंद तर माणूस पण बंद, गाडी पण बंद. त्यामुळे गाडी बंद करू नका. उतारावर सेकंड गिअरचा वापर करा सुरुवातीला आणि ब्रेकवर काम करत घाट उतरवा. लागल्यास थोडा थोडा रेस पण द्या. समोरच्या गाड्यांची ब्रेक लाईट डार्क होती समोर, म्हणजे काहीतरी अडचण आहे सर, खड्डा आहे बरं का पुढं. नजर लांबपर्यंत ठेवा, इमर्जन्सी येऊ देऊ नका. येस, व्हेरी गुड मॅन. चला द्या रेस द्या. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घाट उतरवलेला आहे. छोटाच आहे घाट. सरांनी खूप छान गाडी चालवलेली आहे. तर पुन्हा भेटू आपण जरा नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मित्रांनो गुड बाय. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब आयडीला आणि इंस्टाग्राम आयडी सुद्धा पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स फॉलो करा. खूप छान व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामवर. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.